नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीसाठी प्रेफरन्स जे आहे जनरेट करणे, लॉक करणे ही प्रोसेस सुरू आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न आलेले आहेत। मला कमेंट्समध्ये खूप प्रश्न विचारलेले आहेत, खूप प्रश्न रिपीट देखील विचारलेले आहे। म्हणून मग मी विचार केला की आपण एक व्हिडिओ मार्फत उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। बऱ्याच जणांना मी कमेंट्स वगैरे करून उत्तर दिलेली आहेत। आता काही असे प्रश्न आहेत की जे बऱ्यापैकी आलेले आहेत आणि मला असं वाटलं की हे सर्वांपर्यंत पोहोचायला हवे, म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुमचा म्हणजे बरेच प्रश्न घेण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुमचे मनातील प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल। मी शक्यतो आपल्याला जे काही आपलं छोटे मोठ्या जे काही कमेंट येतात त्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्नच करत असते, कारण बरेचसे जण नंबर मागतात, परंतु नंबर वगैरे देणं मला शक्य नाही, कारण की एवढा वेळ खरंच नाहीये। परंतु तरी पण मी माझ्या वेळेत थोडासा वेळ काढून तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते। तर मित्रांनो, अजूनही तुमच्या मनात काही पण प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आता बघा मित्रांनो, सर्वात सुरुवातीला कॉमन प्रश्न की रयत शिक्षण संस्था सातारा ही फक्त साताऱ्यामध्ये आहे का? तर बऱ्याच जणांना रयत हेच काय माहिती नाहीये। तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा ही खूप मोठी संस्था आहे, ज्याच्या ऑल ओव्हर महाराष्ट्र ब्रँचेस आहे। ऑल ओव्हर महाराष्ट्रापेक्षा जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथल्या शाखा आहेत। एकूण 739 शाखा आहेत मित्रांनो रयत शिक्षण संस्थेच्या, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये। तर शक्यतो आपल्याला महाराष्ट्रामधीलच मिळणार रयत शिक्षण संस्थेच्या ज्या शाखा आहेत, तर त्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर इथून बीडपर्यंत येतात। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये देखील काही शाखा आहेत, परंतु तो जो पलीकडचा जो पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग आहे तिथे जास्तीत जास्त या आहेत इकडच्या साईडनी। जसं त्यानंतर आपण जसं मराठवाड्याकडे येतो तर तिथे या शाखा नाहीयेत। परंतु असं जरी असलं तरी झेडपीला जर तुम्ही लांब जॉब करायला तयार असेल तर रयत शिक्षण संस्थेमध्ये का नको? तर रयत शिक्षण संस्थेच्या आता बऱ्याच जणांना मल्टिपल टाइम आलेला आहे, एकदा प्रायमरीसाठी एकदा सेकंडरीसाठी रयत शिक्षण संस्था आलेला आहे। मग ते कन्फ्युज होतं की मॅडम मला इथे आलंय तिथे आलंय, मला 2 वेळा आलंय। तर बऱ्याच जणांना कळालं असेल 1 ते 5 साठी तुम्हाला प्रायमरीसाठी आलं असेल, 6 ते 8 साठी तुम्हाला सेकंडरीसाठी आलं असेल, किंवा 6 ते 8 मध्ये देखील 1 ते 5 मध्ये देखील सेकंडरीसाठी आलेला असेल। तर मग शाळा मोठी असते मित्रांनो। रयतच्या शाळा या 12वी पर्यंत आहेत। मोस्ट ऑफ रयतच्या शाळा या 10वी पर्यंतच्या शाळा तुम्हाला दिसून येतात। रयतच्या शाळा मोठ्या आहेत मित्रांनो, खूप सुंदर, म्हणजे जिल्हा परिषदांची तुलना नाही करता येणार, परंतु खरंच जर जिल्हा परिषदांपेक्षा त्या सरस ठरतात सगळ्याच बाबतीमध्ये रयतच्या शाळा। तर या मोठ्या असतात। मग तुम्हाला प्रायमरीसाठी तुम्हाला आलं असेल, परंतु स्कूल सेकंडरी असेल तरी पण तुम्ही तिथे इलिजिबल आहात। बऱ्याच जणांचे हे कमेंट आहे की मॅडम सेकंडरी स्कूलला आहे मी, तर फक्त टीईटीचा पेपर क्रमांक 1च पास आहे, 1 ते 5 साठीच आहे। म्हणजे असं फक्त रयतसाठी नाही सांगत, इतर शाळांसाठी देखील सेकंडरीसाठी मॅडम, तर मग सेकंडरीसाठी नाही, शाळा मोठी असते मग ती सेकंडरी माध्यमिक शाळा असते ती, परंतु तिथे 5वीचा वर्ग देखील असतो किंवा 1 ते 5 देखील असतं, किंवा मग 4थी पासून शाळा असते, मग तुम्हाला 4थी 5वी साठी ते घेणार असेल, त्यामुळे तुमच्यासाठी तो प्रेफरन्स आलेला आहे। त्यामुळे निश्चिंत राहा, रयतच्या शाळा फक्त साताऱ्यात नाहीये, पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर बराच अलीकडचा पलीकडचा भाग आहे। एकूण 739 शाखांसाठी त्यांनी इथे जाहिराती दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला वेगवेगळ्या वर्गांसाठी देखील आलेल्या असतील। पसंतीक्रम कोणत्या क्रमाने द्यावेत? मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे, जर तुम्ही म्हणजे 12वी पर्यंत इलिजिबल असाल तर तुम्ही उलट्या म्हणजे क्रमाने द्यायचे, जसं की सर्वात पहिले 11वी 12वी, त्यानंतर 9वी 10वी 6वी ते 8वी, नंतर 1 ते 5। परंतु असं नाहीये की तुम्ही उलट्या क्रमानेच दिले पाहिजे, असं अजिबात नाहीये। तुम्ही असे पसंतीक्रम द्या की माझा जिल्हा आहे जालना, संभाजीनगर, नाशिक, जे काय आहे तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मी अगोदर 6 ते 8 देईल, किंवा मी अगोदर समजा मी मोठ्या वर्गासाठी आहे, मी 11वी 12वी जर आले असतील तर देईल, किंवा मग मला नाहीये बाबा संभाजीनगरमध्ये नाही आल्या वरच्या जागा, तर मग मी 6वी ते 8वीचा देईल, त्यानंतर 1 ते 5चा देईल। तर मग अशा प्रकारे म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही द्या, असं नाहीये की तुम्ही 6 ते 8 लाच अगोदर दिलं पाहिजे, मग तुमचा जिल्हा दूर जाऊ शकतो ना मित्रांनो, कारण 1 ते 5 साठी जास्त जागा आहेत आणि तुम्ही 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी नाही, फक्त वरच्या वर्गांसाठी आहे। तर मग त्यावेळी तुम्ही बघा की माझ्या जिल्ह्यामध्ये अलीकडे 9 ते 10ची आहे की 11वी 12वीची जी आहे ती देऊ शकता, असं अजिबात नाहीये। तुम्ही 6 ते 8 अगोदर घ्या, 1 ते 5 नंतर घ्या, 1 ते 5 अगोदर घ्या, 6 ते 8 नंतर घ्या, कसंही तुम्ही करू शकता। फक्त तुम्हाला जिल्हा वाईज घ्यायचा आहे की माझ्याजवळ कुठला जिल्हा आहे। आणि काल मी एक कम्युनिटीला पोस्ट टाकली होती, इव्हन ती पोस्ट सगळीकडेच फिरत आहे की
तुम्हाला जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जायचं नसेल, म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा नाहीये, परंतु तुम्हाला इतर ठिकाणी जायचं नसेल, तर विनाकारण प्रेफरन्स टाकायचे म्हणून टाकू नका. मोस्ट ऑफ महिलांसाठी होतं की नाही जाणार आहे मग टाकू नका, जेणेकरून एखादा गरजू तिकडे लागेल. मग बऱ्याच जणांचं होतं की मॅडम आमच्या जिल्ह्यातच जागा नाहीये. पण तसं नाही मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात जागा नाहीये म्हणून तुम्ही दुसरीकडचा टाकायचं नाही असं नाहीये. तुमच्याकडे जागा नाहीये, तुम्ही दुसरीकडचा टाका, पण तुम्ही तिथं गेलं पण पाहिजे. तुम्हाला माहितीये की या भरतीसाठी किती जणांनी किती कष्ट घेतलेले, 5-5 वर्ष लोक थांबलेले आहेत. तर फक्त एक गोष्ट करा की मला नाही जायचंय, मला ह्या जिल्ह्यात नाही जायचं, तर मी तो प्रेफरन्स टाकणार नाही, एवढंच करा फक्त. असं नाही आता ज्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात जागा नाही, तर तुम्हाला स्वतःच्या जवळच्या जिल्ह्यात जायचंच आहे, परंतु ज्या ठिकाणी मला जायचंच नाही तर त्या ठिकाणची प्रेफरन्स तुम्ही टाकू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की माझं BSc कम्प्युटर सायन्स आहे, मला फिजिक्स केमिस्ट्रीचे म्हणजे माझं फायनलला फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, तर मला मॅथचे प्रेफरन्स आले आहेत, देऊ का? तर इथे एक गोष्ट क्लिअर करायची, अशा विद्यार्थ्यांना जर मॅथ आणि सायन्स असं दोन्ही आलेले असा प्रेफरन्स आला असेल तर तो द्या, परंतु तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे परंतु मॅथ नाहीये फायनलला किंवा नाहीये तुमचं मॅथ, अशा वेळी तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्स नावाचा प्रेफरन्स आला असेल तर देऊ नका. हे तुमच्या भविष्यासाठी आहे, कारण सिलेक्शन झालं तर तुमचं मॅथ नसणार, मग तुम्हाला घेणार नाही. अशा ठिकाणचे द्या तुम्ही हे कॉमन सब्जेक्टमध्ये मॅथ सायन्स, मग त्यावेळी त्यांना मॅथ सायन्स मध्ये मॅथ लागत असेल तर मॅथवाल्यांना घेतात, सायन्स लागत असेल तर सायन्स. ज्या ठिकाणी बघा सायन्स दिलेलं आहे फक्त मॅथ दिलेलं आहे पण तुमचा सब्जेक्ट मॅथ नाही, अशा वेळी जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं काल, हिस्ट्री दिलेला आहे पण तुम्ही सोशल सायन्समध्ये तुमचा दुसराच जिओग्राफी, अशा वेळी तुम्ही देऊ नका. हा फरक तुमच्या लक्षात आला असेल एव्हाना. आता बघा BA इंग्लिश सब्जेक्ट, इंग्लिश सब्जेक्ट आहे, पेपर क्रमांक 2 आहे, आणि जी TET सेकंड पेपर जो आहे ना TET किंवा CTETचा, तो मॅथ आणि सायन्स मधून पास आहे, तर मग फक्त इंग्रजीचे प्रेफरन्स आले, मला मॅथ सायन्सचे प्रेफरन्स आले नाही असं म्हणणं आहे. मी तुम्हाला मित्रांनो खूप वेळा सांगितलं आहे, प्रेफरन्स हे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टनुसार येतात. तुमचं जर BA असेल तर तुम्हाला मॅथ सायन्स कसं येईल मित्रांनो? ग्रॅज्युएशनला BSc आहे त्यांनाच मॅथ सायन्सचे प्रेफरन्स येतील ना. तुम्हाला इंग्रजी यामुळे आलाय की तुमचा BA ला तर इंग्रजी आहेच, त्याचबरोबर TET पेपर क्रमांक 2 तुम्ही मॅथ सायन्स मधून करा किंवा सोशल सायन्स मधून करा. लँग्वेजेसच्या टीचरनी कुठल्याही याच्यामधून जर पेपर पास केला असेल तरी देखील तुमच्या ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला प्रेफरन्स येतील. परंतु आता याच कॅन्डिडेटनी त्यांचं BA आहे परंतु त्यांनी जर TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण केलेला नसता तर त्यांना 6 ते 8चे प्रेफरन्स आले नसते, हे लक्षात घ्या. परंतु BA आहे, हिस्ट्री आहे, लँग्वेज ऐवजी हिस्ट्री आहे, परंतु पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे तो मॅथ सायन्स मधून, मग अशा वेळी तुम्हाला प्रेफरन्सच येणार नाही, कारण मिसमॅच गोष्टी असतात, मिसमॅच होतं. मॅथ सायन्स असेल, मॅथ सायन्स मधून पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे. सोशल सायन्स आहे, सोशल सायन्स मधून पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे. लँग्वेज आहे, मॅथ सायन्स मधून करा किंवा सोशल सायन्स मधून करा, पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे. फक्त ग्रॅज्युएशनला तुमचा तो सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. आता हे रूल आहे, म्हणजे काही जण बरेच विचारतात. आता काल मला एक कमेंट होती की मॅडम माझं BCA आहे, मग मी B.Ed केलेलं आहे असं आणि मग मला पर्सेंटेज पण एवढे आहे, तर भविष्यासाठी त्या विचारत होत्या की आम्हाला प्रेफरन्स येणार नाही का, कम्प्युटर टीचर भरला जात नाही का? तर मी उत्तरही दिलं. पण मला मित्रांनो तुम्हाला सांगायचंय की कसं आहे की 1ली ते 10वी साठी सध्या तर असे नियम आहे, भविष्यात चेंज होतील तर मला माहित नाही. 1ली ते 10वी साठी शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जे विषय आहेत त्या विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. मग BA तुमचं काय BA आहे किंवा BSc आहे, तुमचा तो शैक्षणिक विषय असायलाच पाहिजे. कम्प्युटर हा विषय जरी प्रायव्हेट शाळांमध्ये शिकवला जात असला तरी परंतु 10वीला कम्प्युटरचा वेगळा पेपर होत नाही, त्यामुळे करिक्युलम मध्ये कम्प्युटर नाहीये. परंतु टीचर जे रिक्रुटमेंटमध्ये जे टीचर भरले जातात ते ऑलरेडी कम्प्युटर लिटरेट असतात, त्यांना MSc कंपल्सरी आहे, तर त्यामुळे तेच शिक्षक त्यांना कम्प्युटरचं जे काही नॉलेज आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आहेत ते देत असतात. त्यामुळे स्पेशल कम्प्युटरचा शिक्षक नसतो. जे तुमचं स्पेशल कम्प्युटर आहे ते तुम्हाला माहिती आहे, भविष्यामध्ये 12th नंतर किंवा 12thला असतो, 11-12thला तो सब्जेक्ट असतो. तुम्हाला माहिती आहे की कम्प्युटर सायन्स असतो, काही ठिकाणी आहे, तो सगळीकडे पण नाहीये, काही कॉलेजेसला आहे, जे माझ्या माहितीमध्ये आहे की तो काही कॉलेजेसला आहे. मग तो सब्जेक्ट पुढे मग तुम्ही डिप्लोमा करा किंवा BE करा किंवा काय मग तुमचे ते त्याप्रमाणे, किंवा BSc करा, BCA करा, तिथे आहे, तर तिथे आहे. परंतु आपली ही शिक्षक भरती जी आहे ना मित्रांनो 12वी पर्यंत आहे, मला तुम्हाला सांगायचंय 12वी पर्यंत आहे. आता ज्या ठिकाणी जसे जसे आहेत रिक्रुटमेंट तसे तसे टीचर ते घेत आहेत. आता बघा उर्दूचे प्रेफरन्स द्यावे का? मला बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे, मॅडम उर्दूचे प्रेफरन्स द्यावेत का?
2-3 गोष्टी क्लिअर करते मित्रांनो उर्दूच्या प्रेफरन्स बद्दल. उर्दूचे प्रेफरन्स भाषा विषयाच्या शिक्षकांना आलेले असले तरी प्रेफरन्स द्यायचे की नाही द्यायचे ही जबाबदारी तुमची आहे, कारण हा गव्हर्नमेंट जॉब आहे. उर्दूच्या शाळेवर सिलेक्शन झाल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला उर्दूच्याच शाळेवर बदली मिळेल. उर्दूचा शाळेचा शिक्षक हा मराठी शाळेवर किंवा हिंदी शाळेवर किंवा कन्नड बंगाली वगैरे ह्या शाळांवर किंवा इंग्रजी शाळांवर येऊ शकत नाही. बदली तुम्हाला त्याच शाळेवर मिळेल. बदली म्हणजे सध्या तर बदली नाहीच म्हणताय ना ते, त्यामुळे तुम्हाला तिथेच राहावं लागेल. व तुम्ही कायमस्वरूपी जर तिथे राहू इच्छित असाल तर तुम्ही ते प्रेफरन्स द्या. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की मी कायम नाही राहू शकत, तर तुम्ही ते शक्यतो प्रेफरन्स टाळा. हे तुमच्यावर आहे. लेडीज पण आहे मग, कारण तुम्हाला माहित आहे की उर्दूच्या शाळेमध्ये जर 5 शिक्षक असतील तर 4 हे उर्दू माध्यमाला शिकविणारे, म्हणजे तुम्हाला माहित आहे की उर्दूचे टीचर असणार, विद्यार्थी पण उर्दूचे असणार. तुम्हाला तुमच्यामध्ये थोडाफार बदल तिथे करावा लागेल. जर तुम्हाला तसं असेल की नाही मला जॉब पाहिजे, मुलं असतात मला जॉब पाहिजे, मी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, तर तुम्ही 100% द्या. कारण मित्रांनो बेरोजगार राहण्यापेक्षा काहीतरी असणं गरजेचं आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषा विषयाचे शिक्षक आहात तुम्ही, तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टी तर म्हणजे हँडल कराव्याच लागतील. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी विचारत आहे की मॅडम आम्हाला उर्दूचे प्रेफरन्स येत आहेत, ती पण जबाबदारी मित्रांनो तुमची. तुम्हाला प्रेफरन्स याचमुळे येत आहे की तुम्ही इंग्रजीचे टीचर आहात, तर त्यामुळे पण त्यामध्ये एक गोष्ट आहे की मग तुमची बदली इकडे होणार नाही, कारण त्यांनी कालच्या एका मुद्द्यामध्ये सांगितलं आहे की उर्दू माध्यमाचे शिक्षक मिळाले नाही तर त्या जागा मराठीत वर्ग करता येत नाही, बिंदू नामावली वेगवेगळी आहे. हा मुद्दा आहे. बऱ्याच जणांनी तो मुद्दा वेगळ्या प्रकारे करून सांगितला की मुद्दा क्रमांक 3 बघा की, तर तो मुद्दा क्रमांक 3 एवढाच सांगतोय की बिंदू नामावली वेगवेगळी आहे. उद्या तुम्ही जेव्हा उर्दूमध्ये जॉईन व्हाल ना तर तेव्हा तुम्हाला मराठीत येता येणार नाही, ही गोष्ट आहे. तुम्ही उर्दूतच राहाल. लँग्वेज हिंदी इंग्लिश मराठी राहील, परंतु उर्दूतच राहाल. उर्दूत जर भविष्यात बदल्या झाल्या तर उर्दूमध्येच होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. मग फक्त उर्दू बद्दल नाही सांगत आहे आम्ही, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नडी या सगळ्या बद्दल देखील मी सांगत आहे. तर मग ह्या गोष्टी आहेत, तर हा विचार करा. कारण कसं आहे, तुम्ही उर्दूचा प्रेफरन्स दिला, उर्दूचे विद्यार्थी नाही मिळाले तर तुमचं सिलेक्शन होईल. तुम्हाला मग नंतर पुन्हा प्रायव्हेट संस्थेवर जाता येणार नाही, सेकंड राऊंडला जाता येणार नाही. पण मग ही जबाबदारी तुमची मित्रांनो. त्यानंतर पुढचं बघा 10th-12th इंग्लिश BA आहे आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की माझं 10वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये झालेलं आहे. 10वी पर्यंत इंग्लिश मिडियम, 12वी माझं इंग्लिश मिडियम आहे. त्यानंतर मी BA ला इंग्लिश हा स्पेशल सब्जेक्ट घेतलेला होता, परंतु मला मराठीचे प्रेफरन्स आलेले आहेत. मॅडम मी काय करू? तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, म्हणजे माझ्या माहितीमध्ये 90% शाळा या मराठीचं आहेत. जे थोडेफार BMC मुंबईच्या ज्या काही शाळा आहेत त्याच इंग्रजी माध्यमाच्या आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला मराठी माध्यमासाठीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. फक्त तुम्हाला मराठी माध्यमासाठी इंग्लिश टीचरला राखीव जागा आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रेफरन्स इंग्लिशचे आले. आता हे ज्यांचं पूर्ण शिक्षण मराठीत झालेलं आहे परंतु DED इंग्लिशमध्ये झाले त्यांना माहिती आहे की आपल्याला मराठीच्या जागा आहे, परंतु काही जण असे की टोटल इंग्लिशमध्ये, तर त्यांना असं वाटत होतं की आम्हाला इंग्लिशच्या शाळा, तर माझ्या BMCच्या वगैरे शाळा असतील तर त्या आल्या असतील, कदाचित नसतील तर त्या नसतील आल्या, आणि बाकी सगळ्या मराठी मीडियमच्या शाळा तुम्हाला आल्या असतील. कारण मराठीमध्ये सेमी इंग्रजीच्या शाळांसाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे. मराठीमध्ये सेमी असा कॉलम येत नाही, मराठीमध्ये झालं म्हणजे सेमीसाठी झालं असं तुम्ही समजू शकता आणि तुम्ही तिथं 100% प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर बघा BCom आहे, TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे. सोशल सायन्सचे प्रेफरन्स आले देऊ का? आता मित्रांनो BCom मध्ये तुमचं ग्रॅज्युएशनला सोशल सायन्स पैकी इकॉनॉमिक्स वगैरे होता का? तर जर असेल म्हणून तुम्हाला प्रेफरन्स कदाचित आले असावे. जर तुमचा त्यापैकी कुठलाच सब्जेक्ट नाहीये, फक्त सोशल सायन्स मध्ये तुम्ही पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे म्हणून जर तुम्हाला सोशल सायन्सचे प्रेफरन्स आले असतील तर मित्रांनो मग तुम्हाला भविष्यामध्ये सिलेक्शन झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर बघा ग्रॅज्युएशन मराठी स्पेशल आहे परंतु हिंदी आणि भूगोलचे प्रेफरन्स आले, अजिबात देऊ नका. कारण असे मिसमॅचचे प्रेफरन्स आलेले आहेत, खूप जणांचे आलेले आहेत आणि खूप तुरळक आलेले आहेत. तर त्यामुळे मग कसं आहे की तुम्ही फक्त बघून घ्या, नाहीये तर ते स्किप करा. कारण बघा बऱ्यापैकी प्रेफरन्स आलेले, कोणाला 100 कोणाला काय 90 असे काही आलेले आहेत, तर मग ते स्किप केलेलं बरं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी देतो किंवा मला, तर तुमच्या रिस्कवर शेवटी द्या. जर समजा झाले सिलेक्शन तिथं, मग तुमचं नाही जरी तुम्ही बाद झाले तर तुम्हाला काही फरक पडायला नको. परंतु माझं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे तर तिथं देऊच नका, म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडसाठी इलिजिबल राहा. 1 ते 5 साठी बघा जिथे जास्त जागा आहे ते अगोदर प्रेफरन्स द्यावे का? मी याचं उत्तर अगोदर तुम्हाला दिलेलं आहे की हा वेगळा प्रश्न बरोबर. आता हे बघा हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आता जास्त जागा आहे तिथं प्रेफरन्स द्यावे का? तर मला तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर करायची आहे मित्रांनो, तुम्हाला 119 मार्क आहेत
उदाहरण घ्या किंवा 120 घेऊया, 120 मार्क आहेत तुम्हाला, तर तुम्ही एखादा प्रेफरन्स आहे तो कुठेही टाकला तरी त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार 119 वाल्याचं होणार नाही. एक जो प्रेफरन्स आहे 119 मार्कवाल्यांनी नंबर 1 ला टाकला आणि तोच प्रेफरन्स तुम्ही 100व्या क्रमांकाला जरी टाकला तरी तो प्रेफरन्स पहिल्यांदा तुम्हालाच मिळणार. सेम कास्ट, सेम सगळं सेम पाहिजे बरं मित्रांनो. पुन्हा ती जागा कास्टची असायला हवी किंवा ती ओपनची जागा असेल तर मग तुमचं ओपनला मेरिट तसं असलं पाहिजे, अशा गोष्टी. तर तो तुम्ही 100व्या क्रमांकाला जरी टाकला ना तरी आधी तो तुम्हालाच मिळेल. म्हणजे आधी जास्त मार्क वाल्याचाच विचार करणार. फक्त एवढी एक गोष्ट आहे, हा जो 120 वाला आहे ना, तुम्ही 120 वाले आहे ना, तुम्हाला जर तो 100व्या प्रेफरन्सच्या अगोदरचा एखादा प्रेफरन्स मिळून गेलाय मग तो तुम्हाला मिळणार नाही, मग तो त्यालाच मिळणार, 19 वाल्यालाच मिळणार, 119 वाल्यालाच मिळणार. आता तुम्हाला वरचाच मिळून गेला, तुम्ही आता समजा 1 2 3 4 5 नंबरला जो टाकलाय, 5 नंबरला टाकलं नाशिक, तुम्हाला नाशिक मिळून गेला. आता 100व्या नंबरला सिंधुदुर्ग आहे, मग 100व्या नंबरचा प्रेफरन्सचा तुमचा संबंधच येत नाही, कारण तुम्हाला 5वा मिळाला ना. पण तुम्हाला पहिले 99 मिळालेच नाही, पहिले 99 मिळालेच नाही. आता 100 नंबरला तुम्ही सिंधुदुर्ग टाकले शेवटी, की बाबा माझ्या घरापासून खूपच जवळ दूर आहे, आता मी कशाला टाकू, मी 100 नंबरला टाकतो, माझं वरच झालं पाहिजे. 99ला तुमचं सिलेक्शनच नाही झालं मित्रांनो, 99 प्रेफरन्सला तुमचं सिलेक्शनच नाही झालं. तर हा जो 100वा नंबर आहे हा 119 वाल्याला नाही मिळणार त्याने 1 नंबरला टाकून. पण 119 वाला सिंधुदुर्गाचा प्रॉपरचा आहे पण त्याला नाही मिळणार. तुम्ही दूरचे आहेत तुम्हालाच मिळेल का, तुम्हाला 1 मार्क जास्त आहे ना. मग हा विचार नका करू की बाबा जास्त प्रेफरन्स आहे. आता बघा रत्नागिरीमध्ये खूप जागा आहे बाबा, माझ्या कास्टला रत्नागिरीला खूप जागा आहे आणि ओपनला पण आहे, मी रत्नागिरी 1 नंबरला टाकू का. तुम्हाला जायचं आहे तुम्ही टाका, बिनधास्त टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. पण असं नाहीये की एखाद्या ठिकाणी नाशिकला किंवा संभाजीनगरला एकच जागा आहे आणि मग मी 1 नंबरला, आता मी ते घेत नाही, मी 1 नंबरला रत्नागिरीच घेतो कारण रत्नागिरीमध्ये 1000 जागा आहे. असं काहीच फरक पडणार नाही. म्हणजे मी तुम्हाला एक जस्ट सांगते, बरेच जण त्या टेन्शनमध्ये, परंतु मला असं वाटत असेल की नाही बाबा या ठिकाणी जास्त जागा आहे, मी हे आधी टाकतो, कमीवाले नंतर टाकतो, तेही तुम्ही करू शकता. प्रॉब्लेम कुठंच नाहीये, फक्त आपल्यावर डिपेंड आहे की तुम्ही असे काढू शकता की या ठिकाणी जास्त जागा आहे मग मी ते तिथे जातो, ते म्हणजे ते प्रेफरन्स मी वर टाकल, कमी जागांवाले खाली, तुमची इच्छा. कमी जागांवाले वर टाकले तरी काही फरक पडत नाही. कमी जागांवाले तुमच्या घराजवळ, तुम्ही असं होणार नाही की मी कमी जागांवाले वर टाकले त्याच्यामुळे माझं सिलेक्शन राहिलं, अजिबात नाही. तुमच्यापेक्षा कमी मार्कवाला त्या जागेवर जाणार नाही, तुमचं सिलेक्शन अगोदरच होणार त्या जागी. फक्त कोणत्या कंडिशनमध्ये तुमचं तिथं सिलेक्शन होणार नाही, जर तुमचं ऑलरेडी कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे मग नाही होणार. आणि इथं काय आहे, आजच्या सिच्युएशनला काय आहे की माझं कुठंतरी सिलेक्शन झालं पाहिजे, मग कुठं का होईना. असे सध्या आपले सगळेच मुलं आहेत मित्रांनो, लेडीज पण जेंट्स पण, कारण 3 वर्ष म्हणजे काढणं. बरेच जणांचं असं आहे की ते तयार आहे, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला तयार आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की मी 1 ते 5 साठी पात्र आहे, मला प्रेफरन्स सेकंडरी लेवलचे आले आहे, परंतु 1 ते 5 साठीच, अंडर ग्रॅज्युएट साठी चालेल पण सेकंडरी लेवलचे आहे, लॉक करू का. काहीच हरकत नाही मित्रांनो. सेकंडरी लेवल म्हणजे काही वेगळं नाहीये, 6 ते 8 साठी नाहीये, आले 1 ते 5 साठीचे. शाळा मोठी आहे, हा विचार करा की शाळा 12वी पर्यंत असेल, 10वी पर्यंत असेल, शाळा ही सेकंडरी लेवलची आहे म्हणून तुम्हाला 1 ते 5 साठी प्रेफरन्स आले. मी अगोदर पण सांगितलंय. म्हणजे बरेच जण इथं कन्फ्युज आहे, म्हणजे बरेच जण यामध्ये पण कन्फ्युज आहे मित्रांनो. मी ते क्वेश्चन घेतला की नाही, मला एक जिल्हा हा खूप वेळ आलाय, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका किंवा मग नगर परिषद, म्हणजे बरेच जण त्यामध्ये पण कन्फ्युज आहे की पुणे आला, पुणे 5दा आला मॅडम, रयत शिक्षण संस्था 4दा आली मॅडम, असे बरेच जण म्हणताय. तर ते 4दा आली म्हणजे एक प्रेफरन्स नाही आला मित्रांनो. एकदा तुम्हाला आली आहे 1 ते 5 साठी, 1 ते 5 साठी आली जी प्रायमरी लेवलची आहे, 1 ते 5 साठी पुन्हा आली जी सेकंडरी लेवलची, म्हणजे 2 शाळा वेगवेगळ्या आहे, हे लक्षात घ्या. मी सांगितलं रयतच्या ब्रँचेस खूप आहेत. दुसरी आली मॅडम सेकंडरी लेवलमध्ये 6 ते 8 साठी, लँग्वेज साठी आली, पुन्हा 6 ते 8 साठी आली, मला याच्यासाठी आली. आता तुम्ही ज्यांनी 1 ते 12 आहे ना त्यांना तर एक शाळेमध्ये जर समजा 12वी पर्यंत जागा असतील तर ती 6-7 वेळा आली असेल. टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित देऊन टाकायचे. आता बऱ्याच जणांना नगर म्हणजे एज्युकेशन ऑफिसर म्हणजे ZP, बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं दिलेलं आहे, बाकी नगर परिषद NP दिलेला आहे, महानगरपालिका MNP दिलेलं आहे, हे थोडंसं समजून घ्या. आणि एक जिल्हा समजा सातारा दिसत असेल तर सातारा सगळे सातारा ZP नाहीये, पाहून घ्या. साताराच्या पुढे महानगरपालिका आहे का, साताराच्या पुढे नगरपालिका आहे, साताराच्या पुढे पुन्हा
महानगरपालिका नगरपालिका झाल्यानंतर प्रायमरी लेवल सेकंडरी लेवल 6 ते 8 साठी आलंय का 1 ते 5 साठी आलेलं आहे, 1 ते 6 ते 8 साठी कोणत्या कोणत्या सब्जेक्टसाठी आलेलं आहे. मी 3 वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये म्हणजे माझे 3 सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशनला आहे मला, तर 3 वेगवेगळ्या गोष्टीसाठी आले. मग ती आलीये पण मग त्याची जागा आहे का माझ्या कास्टला, किंवा कास्टला नसेल तर ओपनला तरी असायला पाहिजे जेणेकरून मग मला आलीये. कास्टला पण नाही ओपनला पण नाही, मग मला आली म्हणजे मला त्याचा प्रेफरन्स द्यायचा नाही. बरं मला आली आहे ती, माझं आहे इंग्लिश, मला आली हिंदीसाठी, हे थोडंसं क्लिअर करून घ्या. आता बघा मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगितलंय, बरेच जण कन्फ्युज आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं, म्हणजे नाही माहिती आता बऱ्याच जणांना की बाबा मॅडम सेम सगळं सेम दिसतंय. मला तर खूपदा ह्या गोष्टी आल्या, मला समजतच नाही. एक प्रेफरन्स मला 3-4 वेळा आला, एक प्रेफरन्स नाही आलेला मित्रांनो, कुणालाच नाही आला एक प्रेफरन्स 3-4 वेळा. आलाय तो एक प्रेफरन्स पण वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आलाय. 1 ते 5 साठी डबल आलाय तो, एकदा प्रायमरीला आलाय एकदा सेकंडरीला आलाय. 2 वेगवेगळ्या शाळा असणार आहे, एक प्रायमरी लेवलची एक सेकंडरी लेवलची. म्हणजे एक शाळा 1 ते 5 साठीची, एक शाळा 1 ते 10 साठीची असेल, किंवा एक शाळा 1 ते 8 साठीची असेल. मग चांगलं आहे ना मित्रांनो, 2दा आलाय, 2 वेळा चान्स, हो की नाही. तर या गोष्टी आहेत, मी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या. मागचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये ज्यांना प्रेफरन्स आले नाहीत त्यांच्यासाठी गोष्टी क्लिअर केल्या. आणि एक गोष्ट पुन्हा महत्वाची, प्रेफरन्स लॉक करण्यासाठी डेट वाढवून मिळेल अशी अपेक्षा ठेवून विनाकारण शांत राहू नका. कदाचित डेट मिळाली नाही तर प्रॉब्लेम होईल. प्रेफरन्स जनरेट करून घ्या, ज्यांना जनरेट होत नसेल त्यांना डिलीट करा, पुन्हा जनरेट करा. ज्यांचा प्रॉब्लेम होता त्यांचे सॉल्व्ह झालेले आहे. माझा मागचा व्हिडिओ जाऊन बघा. आपली टेलिग्राम चॅनलची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मी अपडेट देतच असते, माझ्याकडे बघा किंवा कुणाच्याही टेलिग्रामला जाऊन बघा, अपडेट्स बघत राहा. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण युट्यूबवर कसं की आपण 1 to 1 येऊन मी बोलत असते. बऱ्याचदा मला काही जण म्हणतात की मॅडम लाईव्हला येऊन उत्तर द्या, तर खरं तर माझ्या बऱ्याच गोष्टी मागे आहेत, त्यामुळे मला येता येत नाही. त्यामुळे मी असं सांगत असते. भविष्यामध्ये बघूया, आपल्याला जसं वेळ मिळेल तसा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. असं नाही तुम्ही माझंच बघा, प्रश्न पडतोय कुणीही तुम्हाला उत्तर देत असेल तिथं जाऊन तुम्ही बघा आणि व्यवस्थित करा मित्रांनो. बऱ्याचशा जागा आहे, प्रत्येकाचं भलं हो, चांगलं हो, प्रत्येकाला जॉब लागावं, तुमच्या चुकांमुळे तुमचं सिलेक्शन राहू नये एवढीच माझी इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे. बघूया आता पुढच्या कशा गोष्टी होतात, मी अपडेट देतच राहील. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.